सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि आपण पाहतोय की पोलिसांकडून अशा पद्धतीनं जे आहे कार्यकर्त्यांना उचलबांगडी करत जे आहे ताब्यामध्ये घेतलं जातंय। प्रवक्ते हनुमंत पवार आपण पाहतो ऐकायला तयार नाहीत, मात्र रस्त्यावरून आम्ही हलणार नाही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। आपण पाहतोय की हनुमंत पवार ऐकायला तयार नाहीत, मात्र तरी सुद्धा कार्यकर्ते जे आहेत आपण पाहतोय की त्यांना आता ताब्यामध्ये जे आहे पोलिसांकडून घेतलं जातंय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे पुणे कनेक्शन समोर आलेलं आहे, मॉडर्न महाविद्यालयामधल्या मनीषा मांढरे ज्या जीवशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। सीबीआयने अटक केली आहे, त्यांना सीबीआय कस्टडीमध्ये सुद्धा हजर केलेलं होतं। मात्र काही विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत आम्ही रस्त्यावरून हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की रस्त्यावरती झोपून हा कार्यकर्ता ऐकायला तयार नाहीत। एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर सावंत आपण पाहतोय की थेट रस्त्यावरती झोपून या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। काही केलं आम्ही रस्त्यावरून हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय की आता सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। धर्मेंद्र प्रधानांचे पोस्टर आपण पाहतोय की हातामध्ये घेऊन या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, तर कार्यकर्ते जे आहेत ते काही केलं ऐकायला तयार नाहीत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये कारवाई करावी ही मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। आपण पाहतोय की पोलीस जे आहेत ते एक एक करून उचलताना पाहायला मिळतात, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते महाविद्यालयाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की कार्यकर्ते या ठिकाणी झोपून आहेत। काय सांगतात या ठिकाणी 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य आहे ते ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत। रस्त्यावरती थेट झोपून आंदोलन जे आहे ते या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। पोलीस अशा पद्धतीनं त्यांना आपण पाहतोय की उचलण्याचा प्रयत्न करतात। आता या सगळ्या कार्यकर्त्यांची उचलबांगडी जी आहे ती सध्या पोलिसांनी केलेली आहे आणि महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांनी दिल्या। निवेदिता एकबोटे या मास्टर माइंड आहेत। पोलिसांनी निवेदिता एकबोटेला उचललं पाहिजे आणि तुरुंगात ठेवलं पाहिजे, परंतु पोलिसांच्या दबावाखाली सगळ्या कार्यकर्त्यांना आता सध्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि पोलीस गाडीमध्ये आपण पाहतोय की भरून या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलीस स्टेशनला नेलं जात आहे। कार्यकर्त्यांची मागणी होते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा, पोलिसांनी दबाव आणला। जुते मारो चालक निवेदिता एकबोटेला सीबीआय चौकशी निवेदिता एकबोटे यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस दबाव आणतायत, पोलीस वापरतायत। नीट पेपर फुटी प्रकरणी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सहभागी आहे, निवेदिता एकबोटे सहभागी आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम केलेलं होतं। मॉडर्न महाविद्यालयावरती थेट कारवाई व्हावी या सगळ्या मागणी घेऊन हे सगळे विद्यार्थी आपण पाहतो की मॉडर्न महाविद्यालयाच्या गेटवरती जाणार होते, मात्र त्यांना आता पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन